नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप इंगळे. मी स्नेहदीप गायनी केअर अहमदनगर येथे स्त्रीरोग दुर्बीण शस्त्रक्रिया व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोरोना विषाणूचा जर आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये संसर्ग झाला तर त्याचा प्रेग्नन्सीवरती काय प्रभाव पडतो किंवा प्रेग्नन्सीचा ह्या कोरोना संसर्गावरती काय प्रभाव पडतो आणि आपण क्लिनिकल स्पेक्ट्रम बघितलं होतं की आपल्याला कोविड-19चे कुठले सिम्पटम्स येऊ शकतात आणि आपण ते कुठल्या कॅटेगरीजमध्ये आहोत त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा केली होती. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की जर आपल्याला कोविड-19च्या स्पेक्ट्रममधील जर आपण असिम्प्टोमॅटिक असू किंवा जर माइल्डली सिम्प्टोमॅटिक असू तर आपण काय काळजी घ्यायची आहे. आणि आज आपण व्हिडिओमध्ये हेही बघणार आहोत की कोविड-19च्या क्लिनिकल स्पेक्ट्रममध्ये म्हणजे कोरोना विषाणूची जर आपल्याला प्रेग्नन्सीत बाधा झाली तर आपण कुठल्या तपासण्या करायच्या आहेत. आता जनरली जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली की कोविड-19 ह्या क्लिनिकल स्पेक्ट्रममधील प्रेग्नन्सीमधील ऑलमोस्ट 70 ते 80% लोक हे सिम्प्टोमॅटिक किंवा माइल्डली सिम्प्टोमॅटिक ह्या कॅटेगरीजमध्ये असतात. म्हणजे 70-80% लोकांना हे माहितीच नसतं की आपल्याला कोरोना विषाणूची बाधा झाली आहे आणि ह्यांना टेस्ट केल्यानंतर समजतं की आपल्याला ह्या विषाणूची बाधा झालेली आहे. आता ह्या लोकांनी कुठलं टेस्ट करणं गरजेचं आहे, तर ह्या लोकांना कुठल्याही टेस्टची गरज नाही. जर ह्यांना कुठलेही सिम्पटम नसतील तर ह्यांना कुठलीही टेस्ट करण्याची गरज नाही आहे किंवा त्यांनी ॲडिशनल कुठलीही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स घेण्याची गरज नाही की बाबा मला भविष्यात त्याचा धोका वाढू नये किंवा म्हणून मी काही प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स घ्यावेत अशी त्याची कुठलीही गरज नाही आहे. मग ह्या लोकांनी काय करायचं आहे, ह्या लोकांनी असिम्प्टोमॅटिक लोकांनी स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवायचे. म्हणजे घरातच स्वतःला विलगीकरण कक्षात ठेवायचे साधारण 14 दिवसापर्यंत. आणि ह्या विलगीकरणामध्ये ह्यांनी 2 गोष्टी अगदी प्रकर्षाने पाळायच्यात, त्या म्हणजे हायड्रेशन आणि रेस्ट. म्हणजे त्यांनी स्वतःच्या शरीरामध्ये पाणी भरपूर प्यायला पाहिजे, त्यांनी भरपूर आराम करायला पाहिजे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मोबिलाइज राहायला पाहिजे. आता हे का गरजेचं आहे की हालचाल ठेवायला पाहिजे. आता असं निदर्शनास आलेलं आहे की जर आपण कोरोना बाधित झाले आणि आपण प्रेग्नंट असाल तर आपल्याला डीप व्हेन थ्रोम्बोसिस म्हणजे पायामध्ये रक्ताच्या गुठळ्या बनण्याचं प्रमाण हे नॉर्मल प्रेग्नंट पेशंटपेक्षा ऑलमोस्ट दुप्पट असतं. तर जरी आपण असिम्प्टोमॅटिक असाल तरी कोविड-19 इन्फेक्शन हे प्रेग्नन्सीमध्ये डीप व्हेन थ्रोम्बोसिस होण्यासाठी एक सिग्निफिकंट रिस्क फॅक्टर आहे. तर आपण ज्यावेळी घरामध्ये असेल तर त्यावेळी आपल्याला 2 गोष्टी करायच्यात. एक तर आपलं हायड्रेशन चांगलं ठेवायचं आहे, आराम करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मोबिलाइज राहायचं आहे. आता ह्या होम आयसोलेशनच्या पिरियडमध्ये आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची की आपण एक सकस आहार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जसं मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरातील रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे साधारण आपल्याला दिवसभरामधून 3दा तपासायचं आहे की जे प्रमाण आपल्याला साधारण 94च्या वरती हवं. तुम्ही दिवसभरातून एकदा तुमचा रक्तदाब तपासायचा आहे आणि आपल्या श्वसनाच्या गतीवरती लक्ष ठेवायचं आहे. साधारण ही जी श्वसनाची गती आहे ही 20पेक्षा आपल्याला कमी हवी. आणि जर तुमची प्रेग्नन्सी जर 5 महिन्याच्या पुढची असेल तर मग ह्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवायचं आहे. साधारण आपण असं मानतो की ही बाळाची जी हालचाल आहे ही दिवसभरामध्ये तुम्हाला 10पेक्षा जास्त वेळ जाणवायला पाहिजे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ह्या अशा लोकांसाठी आहेत की ज्यांना कुठलेच सिम्पटम नाही आहेत पण ते प्रेग्नंट आहेत आणि त्यांना कुठला त्रास नाही आहे, तर त्यांनी ॲडिशनल कुठलेच मेडिसिन्स घ्यायचे नाही आहेत. त्यांनी हायड्रेशन चांगलं ठेवायचे, रेस्ट घ्यायची आणि स्वतःला ॲम्ब्युलेटरी ठेवायचं म्हणजे हालचाल त्यांनी ठेवायची. आता ह्याच्या पुढच्या जे कॅटेगरीचे पेशंट्स आहेत प्लस हे जे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत त्यांनी त्यांचे रुटीन अँटीनेटल मेडिसिन्स जे असतील ते त्यांच्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने कंटिन्यू करायचे आहेत. आता पुढचे जे कॅटेगरीचे पेशंट्स आहेत हे माइल्डली सिम्प्टोमॅटिक आहेत. म्हणजे साधारण 10 ते 15% पेशंट ह्यांना माइल्ड सिम्पटम असतात की जसं की खोकला हे प्रेग्नन्सीतलं सगळ्यात कॉमन सिम्पटम आहे. सर्दी, खोकला आणि फीवर हे साधारण 40% लोकांना प्रेग्नन्सी आणि ज्यांना कोरोना बाधा आहे ह्यांना होतं. काही लोकांना त्यांना धाप लागते किंवा त्यांचं गंध जातो किंवा काही लोकांची टेस्ट जाते, काही लोकांना जुलाब लागतात. तर हे जे पेशंट आहेत हे माइल्डली सिम्प्टोमॅटिक आपण त्यांना म्हणतो. पण ह्या लोकांना न्यूमोनायटिसचे कुठलेही फीचर्स नसतात. म्हणजे ह्यांच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे हे साधारण 94च्या वरती असतं आणि जी त्यांच्या श्वासाची गती असते ही साधारण 20पेक्षा कमी असते. तर असे लोकही आपण घरच्या घरी मॅनेज करू शकतो. ह्यांना कुठल्याही ॲक्टिव्ह इंटरव्हेन्शनची किंवा ॲक्टिव्ह ट्रीटमेंटची काही गरज नाही आहे.
आता जर तुम्हाला ताप येत असेल तर मग काही तपासण्या तुमचे डॉक्टर्स तुम्हाला सजेस्ट करतील करण्यासाठी. तर ह्याचे आपण 2 कॅटेगरीज करू की इमेजिंग टेस्ट आणि ब्लड टेस्ट. आता इमेजिंग टेस्टमध्ये पहिली टेस्ट आहे ती एक्सरेची टेस्ट आहे की जी कॉमनली अवेलेबल आहे, ही करण्यासाठी सोपी आहे आणि ह्याच्यामध्ये रेडिएशन एक्सपोजर अतिशय कमी आहे. तर ही टेस्ट तुमचे डॉक्टर तेव्हाच तुम्हाला सजेस्ट करतील जेव्हा त्यांना सस्पिशन असेल की तुमचं जे काही कोरोनाचं इन्फेक्शन आहे हे तुमच्या छातीमध्ये पोहोचलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जनरली 2 पॅटर्न्स त्या डॉक्टर्सला दिसतात. एक असतो ग्राउंड ग्लास पॅटर्न आणि दुसरा असतो कन्सोलिडेशन पॅटर्न. तर कन्सोलिडेशन पॅटर्नच्या रुग्णांना थोडंसं ते जास्त प्रमाणात आपण त्यांची सिव्हिरिटी जास्त समजतो. तर प्राथमिक तपासणी जर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला असेल तर तुम्ही एक्सरे काढू शकता. जर तुम्हाला रक्तातले ऑक्सिजनचं प्रमाण जर डॉक्टरांना कमी जाणवलं किंवा डॉक्टरांना जर तुम्हाला असं जाणवलं की तुम्हाला थोडंसं छातीमध्ये इन्फेक्शन झालं आहे तर प्राथमिक एक्सरेची तपासणी आपण करू शकतो. आता दुसरी इमेजिंग टेस्ट आहे ती आपण नेहमी ऐकतो की हाय रिझोल्युशन सिटी स्कॅन. आता जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की प्रेग्नन्सीमध्ये आपण लिबरली ही टेस्ट करत नाही किंवा त्याची गरज नसते. तर मग HRCT कोणी करावा? तर HRCTमध्ये थोडं डिसॲडव्हान्टेज असं आहे की ह्याच्यामध्ये रेडिएशन एक्सपोजर हे खूप जास्त असतं. म्हणजे साधारण एक HRCT जर आपण काढला तर साधारण 60 ते 80 एक्सरेज काढल्याच्या ते बरोबर असतं. आणि प्रेग्नन्सी पोटामध्ये असताना शक्यतो आपण ही खूप जास्त रेडिएशन एक्सपोजर घेणं टाळतो. आता HRCT हा कोणाला रिकमेंडेड आहे, म्हणजे कोणी करायला पाहिजे? तर जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन्सनुसार जर समजा RT-PCR टेस्टला आपल्याला वेळ लागत असेल आणि वी वॉन्ट अ सरोगेट टेस्ट की आपल्याला कन्फर्म करायचे की पेशंटला तर सगळे साईन सिम्पटम आहेत, आपल्याला ट्रीटमेंटही सुरू करायची आहे, पण RT-PCRच्या रिपोर्टला वेळ आहे, तर मग अशा केसेसमध्ये स्पेशली सिरियस केसेसमध्ये आपण प्राथमिक HRCT करू शकतो. आता दुसरी गोष्ट आहे की जर समजा आपल्याला स्ट्रॉंग क्लिनिकल सस्पिशन आहे की आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीला कोरोना झाला आहे, या प्रेग्नंट महिलेला कोरोना झाला आहे, पण तिची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आहे, तर अशा केसेसमध्ये HRCTची सेन्सिटिव्हिटी खूप चांगली असते. अशा केसेसमध्ये साधारण 85 ते 90% केसेस HRCT शोधून काढतो. आणि तिसरी गोष्ट HRCT तेव्हा सांगितलं जातो की जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये पेशंटचं क्लिनिकल डिटेरिओरेशन होईल, म्हणजे हळूहळू त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जाईल किंवा त्यांचे लॅबोरेटरी पॅरामीटर्स डिरेंज होत जातील. तर ह्या 2-3 गोष्टींमध्येच आपण HRCT करायचं आहे. नाही तर HRCTची रुटीन HRCT करण्याची कोणालाही गरज नाही. असिम्प्टोमॅटिक लोकांनी HRCT करण्याची गरज नाही. आता काही रक्त तपासण्या आहेत की ह्या रक्त तपासण्यांमध्ये एकदम बेसिक टेस्ट आहे ती म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. तर ही आपले डॉक्टर आपल्याला रिकमेंड करतील जेव्हा आपण सिम्प्टोमॅटिक असाल तेव्हा. आता ह्या टेस्टमध्ये काय काय बघितलं जातं? तर बेसिक तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण बघितलं जातं. दुसरी गोष्ट तुमचं पांढऱ्या पेशींचं प्रमाण, ज्याला आपण WBC काउंट आहे हे बघितलं जातं. प्लेटलेटची संख्या बघितली जाते. आणि कोरोनामध्ये एक प्रोग्नॉस्टिक इंडिकेटर आहे की त्याला आपण म्हणतो की न्यूट्रोफिल टू लिम्फोसाइट रेशो हा बघितला जातो. आता आपण एक गोष्टीचा थोडासा उहापोह करू. आपल्या भारतामध्ये ॲनिमिया खूप कॉमन आहे, हिमोग्लोबिन खूप कॉमन आहे, आणि जर अगदीच हिमोग्लोबिन कमी असेल तर ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी कधी कधी आपले डॉक्टर आपल्याला ब्लड देण्याचा सल्ला देतील. आता जनरली व्हायरल इलनेसेसमध्ये प्लेटलेट काउंट हा कमी राहू शकतो. तर जर प्लेटलेट काउंट हा सिग्निफिकंटली कमी वाटला की साधारण 50,000पेक्षा जर कमी वाटलं तर असे पेशंट आपण क्रिटिकल पेशंट म्हणून ट्रीट करतो आणि अशा पेशंटला स्पेशलिस्ट ट्रीटमेंटची गरज असते. आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे WBC काउंट, पांढऱ्या पेशींची संख्या. ही साधारण व्हायरल इलनेसेसमध्ये किंवा व्हायरल फिवरमध्ये ही पांढऱ्या पेशींची संख्या कमी होते. पण करोनाचे काही रुग्ण असतील की त्यांच्यामध्ये ही जर पांढऱ्या पेशींची संख्या जास्त असेल, स्पेशली 11-12 हजाराच्या पुढे जर पेशींची संख्या असेल, तर मग अशा पेशंट्समध्ये सुपर ॲडेड बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे करोनाच्या वरती अजून दुसऱ्या बॅक्टेरियानी लंगमध्ये इन्फेक्शन केलं असण्याची शक्यता जास्त असते आणि अशा केसेसमध्ये मग डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक घेण्याचा सल्ला देतात. आता प्रेग्नन्सीमध्ये कुठले अँटीबायोटिक सुरक्षित आहेत? तर कॉमनली नॉन प्रेग्नंट कोविड पेशंट्समध्ये डॉक्झीसायक्लिन हे खूप लिबरली दिलं जातं. पण डॉक्झीसायक्लिन हे औषध प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, म्हणजे ते आपल्याला वापरायचं नाही आहे. आपण कुठले अँटीबायोटिक वापरू शकतो? तर आपण मॅक्रोलाइड अँटीबायोटिक्स म्हणजे जसं की ॲझिथ्रोमायसिन किंवा क्लॅरिथ्रोमायसिन किंवा सेफ्युरोक्झाईन किंवा कुठली
सेफिक्झिम हे अँटीबायोटिक आपण वापरू शकतो. जर छातीमध्ये जास्त प्रमाणात डॉक्टरांना आपल्याला इन्फेक्शन वाटलं तर आपण कोॲमॉक्सिसिलिन हे औषधही घेऊ शकतो, हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने. आता जर तुम्हाला ताप येत असेल तर तुम्ही प्लेन पॅरासिटेमॉलची गोळी घेऊ शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही गोळी 500 मिलीग्राम किंवा 650 मिलीग्राम तुम्ही 2दा किंवा 3दा घेऊ शकता. ही प्रेग्नन्सीमध्ये सुरक्षित गोळी आहे. जर समजा तुम्हाला जास्त प्रमाणात नाक गळत असेल किंवा नाक चोंदलेलं असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला काही अँटीहिस्टॅमिनिक औषधही तुम्ही सुरक्षितपणे प्रेग्नन्सीमध्ये स्पेशली न्यूअर अँटीहिस्टॅमिनिक औषधं तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात खोकला येत असेल तर अशा केसेसमध्ये काही अँटीटसिव्ह एजंट्स म्हणजे खोकला रोधणारी काही औषधं जी असतात की स्पेशली कफ सिरप वगैरे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ते तुम्हाला देऊ शकतात. आता जर अगदी तुम्हाला इंट्रॅक्टेबल कफ असेल म्हणजे काही रुग्णांना अगदी कोरडा खोकला जोरात येतो की तो कुठल्याही औषधांनी थांबत नाही, अशा केसेसमध्ये आपले काही घरगुती उपाय जसं की मध चाटणे किंवा गरम पाण्याची वाफ घेणे किंवा गरम पाणी पिणे ह्याच्याने आपल्याला बऱ्यापैकी आराम मिळू शकतो. आणि अगदी रेअरली जर अगदीच असह्य खोकला असेल पण तुमचं ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं असेल तर कधी रेस्पिरेटरी म्हणजे इनहेलेशनल स्टिरॉइड्स पण डॉक्टर तुम्हाला घेण्याचा सल्ला देतील. तर हे जे औषधं आहेत ही माइल्डली सिम्टमॅटिक पेशंटनी घ्यायची आहेत. आणि ह्या औषधांमध्ये जे काही रुटीन सध्या फाबिपिराविर नावाचं जे औषध आहे जे कॉमनली फॅबिफ्ल्यू म्हणून नावाने आपल्याला ज्ञात आहे, तर ह्याचा प्रेग्नन्सीमध्ये कुठलाच रोल नाही आहे किंवा ह्याचा प्रेग्नन्सीमध्ये कुठलाही सेफ्टी डाटा अवेलेबल नसल्यामुळे किंवा त्याच्याबद्दल खूपशा गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळं हे औषध आपण प्रेग्नन्सीमध्ये टाळायचं आहे, जे की आपण नॉन प्रेग्नंट लोकांना लिबरली देतो. तर फॅबिफ्लू हे औषध प्रेग्नन्सीमध्ये घेतल्याने सिम्टमॅटिक माइल्डली सिम्टमॅटिक किंवा असिम्टमॅटिक पेशंटच्या प्रोग्नोसिसमध्ये किंवा त्यांच्या डिसीज प्रोग्रेशनमध्ये कुठलाही बदल घडत नाही, म्हणून हे औषध आपण टाळायचं आहे. आता बाकीच्या काही ब्लड टेस्ट आहेत. आज आपण एक अजून महत्त्वाची गोष्ट की न्यूट्रोफिल आणि लिम्फोसाईटचा जो रेशो आहे हा जनरली कोविड बाधित पेशंट्समध्ये करोना बाधित पेशंट्समध्ये हा मोर दॅन 3.1 असतो. तर हा रेशो जसा कमी होईल म्हणजे जसं लिम्फोसाईटची संख्या वाढेल तसं इट इज कन्सिडर्ड ॲज अ गुड प्रोग्नॉस्टिक इंडिकेटर. आता हे 2 पेशंट सोडून जर बाकीच्या काही गोष्टी असतील तर सिव्हिअर इन्फेक्शन्समध्ये ICUचे जे डॉक्टर्स आहेत हे तुम्हाला काही बाकीच्या टेस्ट करण्याचा सल्ला देतील, जसं की CRP टेस्ट आहे, डी डायमर टेस्ट आहे, फेरिटिन टेस्ट आहे, LDH टेस्ट आहे आणि इंटरल्युकिन 6ची टेस्ट आहे. आता आपण एक गोष्ट बघूया की ह्या टेस्टची गरज कोणाला आहे. तर ह्या टेस्ट जनरली जेव्हा तुम्ही इनपेशंट होता म्हणजे जेव्हा तुम्ही भरती होता तेव्हा तुमचे फिजिशियन ह्या टेस्ट करण्याचा सल्ला तुम्हाला देऊ शकतात. ह्या टेस्टचं मेन गोष्ट असते की प्रोग्नॉस्टिकेशन म्हणजे तुमचा आजार कुठल्या सिव्हिरिटी लेवलला आहे आणि तो कितीपट प्रोग्रेस होतोय हे आपल्याला ह्या टेस्टमधून कळतं. फक्त हे टेस्ट इथे डिस्कस करण्याचा उद्देश असा आहे की नॉन प्रेग्नंट स्टेटमध्ये ह्याच्या ज्या नॉर्मल रेंजेस आहेत ह्या वेगळ्या आहेत आणि प्रेग्नन्सीमध्ये ह्याच्या नॉर्मल रेंजेस वेगळ्या आहेत. आता CRPची जी टेस्ट आहे त्याला आपण C रिॲक्टिव्ह प्रोटीन असं म्हणतो. तर ही टेस्ट कुठल्याही शरीराच्या इन्फ्लेमेशनमध्ये वाढते. आता आयडियली स्पीकिंग प्रेग्नन्सीमध्ये ह्याचे कट ऑफ्स आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणजे काही स्टडीज ॲज लो ॲज 0.22 ॲज हाय ॲज 22 ह्याला ते नॉर्मल समजतात. आता नॉर्मली जर नॉन प्रेग्नंट अडल्ट असेल तर ह्याच्यामध्ये आपण मोर दॅन 1.2 जर CRP असेल तर हे आपण जास्त समजतो. मोर दॅन 6 असेल तर सिग्निफिकंट समजतो. इस्पेशली करोना इन्फेक्शनमध्ये जर मोर दॅन 26 जर आपलं CRP असेल नॉन प्रेग्नंटमध्ये तर आपण त्याला सिव्हिअर इलनेस समजतो आणि जर मोर दॅन 100 असेल तर मग आपण त्याला क्रिटिकली इल असं समजतो. तर प्रेग्नन्सीमध्ये ट्रीटिंग फिजिशियननी हे बघणं गरजेचं आहे की प्रेग्नन्सीमध्ये जनरली CRP हे थोडंसं रेस्ड असतं आणि त्याच्यानुसार आपले मॅनेजमेंट आपण थोड्याशा ठरवल्या पाहिजेत. आता दुसरी जी टेस्ट आहे ती डी डायमर टेस्ट आहे. तर ही टेस्ट आपल्या शरीरामध्ये रक्ताचं जे विघटन होतं गुठळ्या तयार झाल्यानंतर ते आपल्याला डी डायमर टेस्ट दर्शवते. आता जसं मी मगाशी सांगितलं की कोविड बाधित जे रुग्ण आहेत करोना बाधित ह्यांना ह्या रक्ताच्या गुठळ्या बनण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं आणि नॉर्मली नॉन प्रेग्नंट अडल्टमध्ये जर ही लेवल जर 500 नॅनोग्रॅम/ml ह्याच्यापेक्षा जर जास्त गेली तर आपण त्याला समजतो की हे डी डायमर लेवल जास्त आहे आणि जनरली डॉक्टर्स अशा पेशंटला रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन सुरू करण्याचा सल्ला देतात.
आता प्रेग्नन्सीमध्ये गोची अशी आहे की ह्याचे लेवल्स ह्या खूप व्हेरिएबल आहेत. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ॲज लो ॲज 122, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये ॲज हाय ॲज 2200 ही नॉर्मल रेंज आहे. तर ट्रीटिंग फिजिशियननी हे बघणं गरजेचं आहे की प्रेग्नन्सीमधल्या ज्या वाईड रेंजेस आहेत याला आपण क्लिनिकल गोष्टींचं जजमेंट त्याच्यासोबत जोडायला हवं. आणि जर डी डायमर खूप जास्त असेल तर सध्याच्या घडीला अशी कुठली आदर्शवत गाईडलाईन आपल्याकडे उपलब्ध नाही की ज्या, आता उदाहरणार्थ असं बघा की समजा आपण डी डायमर तपासलं आणि एखाद्या पेशंटचं 4000 आलं किंवा 5000 आलं, तर ह्या लोकांना ॲस्पिरिन द्यावं की नाही द्यावं ह्याच्याबद्दल अजून काही गाईडलाईन क्लिअर नाही. त्याच्याबद्दल USA स्टडीज चालू आहेत. किंवा ह्या लोकांना लो मॉलिक्युलर वेटिपॅरिन देऊन काही फायदा होईल की नाही होईल ह्याच्याबद्दलही अजून थोडंसं दुमत आहे. तर डी डायमरची टेस्ट जी आहे ही स्पेशली नॉन प्रेग्नंट कोविड अडल्ट जर असतील तर ह्याच्यामध्ये ती प्रोग्नॉस्टिकेशनला आपल्याला मदत करते. आणि ज्यांचं वाढलेलं आहे यांना आपण लिबरली लो मॉलिक्युलर वेटिपॅरिनचे इंजेक्शन देतो. आता कुठलेही प्रेग्नंट अडल्ट असेल, प्रेग्नंट लेडी असेल आणि ती जर ॲडमिटेड असेल तर युरोपियन गाईडलाईन्सनुसार तुमच्या डी डायमर लेवल कितीही जरी असल्या तरीही तुम्हाला लो मॉलिक्युलर वेटिपॅरिनचे इंजेक्शन्स घ्यायचे आहेत. जर तुम्ही घरी असाल, जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल आणि तुम्हाला 3पेक्षा जास्त रिस्क फॅक्टर्स असतील. आता रिस्क फॅक्टर्स काय असतात DVTसाठी? जर तुम्हाला प्रिव्हियस DVTची हिस्ट्री असेल किंवा तुम्ही ओबीज असाल किंवा तुम्हाला रक्तदाब असेल किंवा तुम्हाला डायबिटीस असेल, तर अशा रुग्णांनी जर तुम्हाला 3पेक्षा जास्त रिस्क फॅक्टर्स असतील तर तुम्ही घरी होम आयसोलेशनमध्ये असेल तरीही लो मॉलिक्युलर वेटिपॅरिनचे इंजेक्शन्स घ्यायचे. जोपर्यंत स्पेशली हे इंजेक्शन साधारण 10 दिवसांसाठी किंवा जोपर्यंत तुम्ही इनपेशंट आहात, IPD आहात, तोपर्यंत हे इंजेक्शन्स रिकमेंडेड आहेत. ह्याचा डी डायमर लेवलशी कुठलाही संबंध रॉयल कॉलेजनी जोडलेला नाही आहे. आता तिसरी जी टेस्ट आहे ती टेस्ट असते फेरिटीन, LDH आणि इंटरल्युकिन 6. आता ह्याच्या तिन्ही टेस्ट आहेत ह्या जनरली डिसीज सिव्हिरिटी इंडिकेट करतात. आणि जर जास्त प्रमाणात इन्फेक्शन तुम्हाला असेल तर ह्या टेस्ट तिन्ही वाढलेल्या असतात. आणि ह्या टेस्ट तुमच्या ICUचे डॉक्टर, ट्रीटिंग फिजिशियन किंवा इंटेन्सिव्हिस्ट असतात ह्यांच्या सल्ल्याने तुम्हाला इनपेशंट असताना त्या कराव्या लागतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की माइल्ड डिसीज किंवा असिम्प्टोमॅटिक डिसीज ह्या लोकांनी कुठली काळजी घ्यायची आहे, ही लोक कुठले औषधं सुरक्षितपणे घेऊ शकतात. आणि आज आपण हेही बघितलं की बेसिक इमेजिंग टेस्ट कुठल्या करायच्या आहेत. आता इमेजिंग टेस्टमध्ये एक महत्त्वाची टेस्ट राहिली ती म्हणजे सोनोग्राफी. तर ही सोनोग्राफी आपल्याला बाळाच्या वाढीसाठी करायची आहे. ती सोनोग्राफी आपण आजारपणात करायची नाही. जेव्हा तुम्ही कोरोना इन्फेक्शनमधून नीट व्हाल आणि नीट झाल्याच्या नंतर बरोबर 2 आठवड्यांनी युरोपियन गाईडलाईन्सनुसार ही सोनोग्राफी तुम्हाला करायची आहे. तर आपण इमेजिंग टेस्ट बघितल्या, आपण ब्लड टेस्ट बघितल्या आणि साधारण हा ओव्हरव्ह्यू देण्याचा आम्ही प्रयत्न केला की आपण कोरोना बाधित असाल आणि प्रेग्नंट असाल तर कुठल्या टेस्ट करायला हव्यात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की सिव्हिअरली इल आणि क्रिटिकली इल ह्या लोकांमध्ये कुठले औषधं आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये वापरायचे आहेत, कुठली औषधं सुरक्षित आहेत आणि कुठली औषधं आपल्याला वापरायचे नाही आहेत. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमची माहिती वाढली असेल. जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही शंका असतील किंवा ह्याच्याबद्दल तुम्हाला काही आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला इनबॉक्समध्ये तुमचे मेसेजेस पाठवू शकता. ही व्हिडिओ सिरीज चालू राहील आणि अनेक लोकांच्या अनेक डिमांड्स आता सुरू झालेत की आम्हाला ह्याच्याबद्दल व्हिडिओ द्या, त्याच्याबद्दल व्हिडिओ द्या. तर आपण टप्प्याटप्प्याने एक व्हिडिओ देऊन ऑलमोस्ट तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही स्वतः बघा, दुसऱ्यांनाही पाठवा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा होईल याच्यासाठीच ही व्हिडिओ सिरीज आहे. धन्यवाद.